नमस्कार, सी न्यूज चैनल में आपका स्वागत है। विधानसभा 2024 के चुनाव चल रहे हैं। अमरावती जिले में 8 विधानसभा क्षेत्र, सभी विधानसभा क्षेत्र से हम लगातार आपको रूबरू करवा रहे हैं। हमारे साथ में आज दरियापुर विधानसभा के उम्मीदवार शिवसेना शिंदे गठ के अभिजीत अड़सूल, कैप्टन अभिजीत अड़सूल हमारे साथ में है। तीसरी बार दरियापुर से वे चुनाव लड़ने जा रहे हैं। एक बार चुनाव जीते थे, आमदार बने थे, 5 साल तक उन्होंने वहां पे काम किया। उसके बाद पुनः लड़े, वहां पे हार गए, पुनः वापस विधानसभा में डटे रहे, फिर अभी वापस मौका आया, फिर शिंदे शिवसेना से वहां पे अपनी किस्मत आजमाने के लिए वहां पे दरियापुर से चुनाव लड़ रहे हैं। बताया जाता है कि बाहर ज्यादा रहते, दरियापुर में कम रहते। बहुत सारी चर्चाएं चल रही, सारी चर्चा और उसका खुलासा कि क्या दरियापुर के प्रति आपका अटैचमेंट है, क्यों दरियापुर मतदार संघ वो चुनते हैं। दरियापुर विधानसभा क्षेत्र में देखें, शिंदे गठ में जब से जाने के बाद में लगातार दरियापुर में कहीं ना कहीं किसी न किसी काम को लेके, सम्मेलन को लेके, कार्यकर्ताओं को लेके कहीं ना कहीं चर्चा में लगातार बने रहे। जानते हैं उनसे आगे की योजना। और सबसे पहले तो जानेंगे कि लोग अभिजीत अड़सूल को पार्सल उम्मीदवार कहते हैं। पार्सल उम्मीदवार किस प्रकार का रहता है और क्यों लोग कहते हैं, और क्या उनके पास में जवाब है? क्योंकि बहुत ज़्यादा चर्चा चल रही है कोई भी कि ये पार्सल उम्मीदवार है, पार्सल को वापस भेजो। अब वापस भेजना, हर आदमी चुनकर तो मुंबई जाता है, और ये मुंबई में भी ज़्यादा रहते, तो मुंबई का और दरियापुर का कनेक्शन और इनका अटैचमेंट सीधा। अभिजीत, आपका बहुत बहुत स्वागत है न्यूज चैनल में। दरियापुर विधानसभा से आप तीसरी बार चुनाव लड़ने जा रहे हैं। एक बार चुनाव जीते थे, 5 साल आप सत्ता में रहे, उसके बाद में दूसरी बार आप चुनाव हार गए, फिर अभी वापस आप चुनाव में रहे, तीसरा टर्म आपका चुनाव में, फिर भी लोग आपको पार्सल के नाम से बोलते। सीधा सीधा प्रश्न आपसे। सगळ्यात पहिले तर एक गोष्ट सांगतो. 2009 ते 14 मी आमदार असताना जी विकास कामं त्या ठिकाणी केली, प्रत्येक गावामध्ये रस्ते, प्रत्येक गावामध्ये स्मशानभूमी, प्रत्येक गावामध्ये त्या ठिकाणी समाज मंदिरं देण्याचं काम केलं. मतदारसंघातलं एकही गाव असं नसेल ज्या ठिकाणी अभिजीत अडसूळचा निधी नसेल. आणि एवढंच नाही तर त्या ठिकाणी पशुवैद्यकीय दवाखाना असेल, त्या ठिकाणी ज्या जवळ्याला 3 मुलं होऊन गेली होती, आमदार झाल्या 2.25 करोड रुपये टाकून त्या ठिकाणी त्यावेळेस आमदार असताना त्या ठिकाणी लगेच पूल त्या ठिकाणी घेतला. त्यानंतर तर कितीतरी पनोरा असेल किंवा अजून भरपूर ठिकाणी कुठे पूल, कुठे ब्रिजेस, कुठे रस्ते, पांधन रस्ते, म्हणजे प्रत्येक ठिकाणी आपण जर पाहिलं तर प्रत्येक गावागावामध्ये माझी कामं होती. विकास विरोधी पक्षात होतो मी, तरी सुद्धा शेकडो हजारो कोटीचा निधी आणून त्या ठिकाणी प्रत्येक माझ्या पूर्ण मतदारसंघाचा, दर्यापूर अंजनगावचा विकास केला होता. जिंकणं आणि हरणं चालूच असतं. भरपूर अशी लोक 3-3, 4-4, 5-5 वेळा आयुष्य घालवतात, पण तू लढत राहतात. लढणं एक आपलं कर्तव्य आहे. 2009ला मी लढलो, 2009ला मला जवळजवळ 41,000 मतं होती, 2014ला मला 33,000 मतं होती. फार मोठा फरक नव्हता. त्याचवेळी नेमकी शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी विभक्त झाली होती. मोदी सरकार आलं होतं, नरेंद्र मोदींचे नाव चर्चेत होतं, एक वेगळीच हवा चालू होती. त्याचा फटका मला नक्कीच बसला. विदर्भातल्या 57 सीट आमच्या शिवसेनेच्या पडल्या होत्या आणि त्या 57 मधला मी एक होतो. विकास कामाच्या दृष्टीने मी कुठे कमी नव्हतो. त्यानंतर 2014 ते 19 आमची शिवसेना आणि भारतीय जनता पार्टीची युती झाली. भारतीय जनता पार्टीचे आमदार त्या ठिकाणी होते. मी स्वतः अंजनगाव रहिवासी आहे. माझं स्वतःच अंजनगाव मध्ये घर आहे. मूल इधर की आप? हा, माझी जन्मभूमी जरी मुंबई असली तरी कर्मभूमी ही माझी अमरावती आणि दर्यापूर अंजनगाव आहे. मी प्रत्येक वेळी दर्यापूर आणि अंजनगावच्या जनतेशी जुळलेलो, माझ्या कार्यकर्त्यांशी जुळलेलो. आपण जर एक पाहिलं 2019 मध्ये, आज 2014 ते 19 महायुतीचा आमदार असल्यामुळे मी कधी, जर मला एक्झिस्टन्स म्हणजे काय, त्याच्या विरोधात काहीतरी बोलणं, आपल्याच महायुतीचा आमदार असल्यामुळे मी कधी त्याच्या विरोधात कधी टीका टिप्पणी कधी त्यांच्याबद्दल मी समजूतदारपणे शांत राहिलो. 2019ला नंतर जेव्हा मी पाहिलं त्या ठिकाणी आमदार आपला नाही, काँग्रेसचा आहे, त्यावेळी नक्की मी त्यावेळी मैदानामध्ये उतरलो. माझ्या मतदारसंघातल्या प्रत्येक कार्यकर्ता, पदाधिकारी आणि एवढंच नाही तर माझ्या जनतेशी सुद्धा मी प्रामाणिक राहिलो. ज्यांची ज्यांची जी जी कामं होती, मग ती अमरावतीतली असेल, ती दर्यापूर अंजनगाव मधली असतील, किंबहुना मुंबईतली किंवा देशभर पातळीतली असतील, ती सोडवण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न केला. 2021ला तर 22ला आपण पाहिलं, त्या ठिकाणी मुख्यमंत्री म्हणून एकनाथजी शिंदे साहेब बसले आणि मी पक्षाचा राष्ट्रीय सचिव झालो. आज देश पातळीवरची कामं बघता बघता मतदारसंघातली, आणि एवढंच नाही, जेव्हा माननीय एकनाथजी शिंदे साहेब मुख्यमंत्री झाले, विदर्भातले
सर्वात पहिले 450 लोकांनी त्या ठिकाणी शिवसेनेमध्ये प्रवेश केला. आपके साथ में ती माझ्यासोबत शिंदेगड में ती दर्यापूरची होती, अंजनगावची होती. जर मी टचमध्ये नव्हतो, जर मी बाहेरचा होतो, तर विदर्भातले आमदार, सिटिंग आमदार सुद्धा त्या ठिकाणी माननीय एकनाथजी शिंदे साहेबांसोबत आले होते. परंतु एवढ्या मोठ्या संख्येने जे त्या ठिकाणी प्रवेश घेणारे होते ते माझे दर्यापूर अंजनगाव वासी होते. कारण मी तिथला अंजनगाव दर्यापूरचा वासी आहे मी, आणि त्यामुळे त्यांच्या मनात कधीच आलं नाही की हा बाहेरचा आहे, आणि त्यामुळे मी त्याकडे लक्ष देत नाही. दुसरी गोष्ट, राष्ट्रीय सचिव असल्यामुळे डे टू डे माननीय मुख्यमंत्र्यांसोबतची चर्चा, मुख्यमंत्र्यांसोबत त्यांच्या कार्यालयामध्ये, त्यांच्या घरी, जिथे ते असतील त्या ठिकाणी यानी कार्यक्रमांमध्ये आपका अटैचमेंट मुख्यमंत्री के Attach- साथ में attach बहुत है। ज्यादा है, जिसके कारण आप अभी 2-2.5 साल में वहां पे काम कर सके 100% बिना आमदार होते हुए. आमदार नसताना 100 करोडचा 80 ते 100 करोडचा निधी त्या ठिकाणी आणणं, MREGS ची 50-60 करोडची कामं टाकणं, त्या ठिकाणी प्रत्येक गावागावामध्ये 20-20 लाखाची ग्रामपंचायतीला कामं देणं, त्या ठिकाणी मुळादेवीचे संस्थानाचे डायरेक्टर माझ्याकडे आले, त्यांना एका मिनिटामध्ये मुख्यमंत्र्यांना भेटवणं, 15 दिवसामध्ये त्यावर 3 करोड 8 लाख रुपये येणं, सरपंच सेवा संघाचे मला भेटणं, त्यांना मुख्यमंत्र्याकडे एका दिवसात घेऊन जाणं, एका मिनिटामध्ये मुख्यमंत्र्यांची भेट करून देणं, संपूर्ण महाराष्ट्रातल्या 28,000 सरपंच उपसरपंचांना पगार 15 दिवसामध्ये डबल करून देणं, जी मागणी गेल्या 25 वर्षापासूनची होती. कोतवालांचे पगार वाढवणं, ग्रामसेवकांचे पगार वाढवणं, त्या ठिकाणी अंगणवाडी सेविका मला 3,000 5,000 पगार वाढवले. या ठिकाणी बैठक रविवारी होते, सोमवारी कॅबिनेटमध्ये माननीय मुख्यमंत्री लगेच त्या ठिकाणी निर्णय देतात, 3,000 5,000 त्यांचे पगार त्या ठिकाणी वाढवतात. मुख्यमंत्री सहायता निधीमधून मला फोन आला की दुसऱ्या दिवशी अकाउंटमध्ये 50,000 1 लाख रुपये असतो. तायडे म्हणून खोडगावचे फोन करतात, मुलाचा हार्टचा प्रॉब्लेम आहे, त्यांना मुंबईला, ते म्हणतात मुंबईलाच आहे, मी नेमकं दर्यापूर अंजनगावमधून दुसऱ्या दिवशी मुंबईला जातो, तिसऱ्या दिवशी त्यांना बोलवून घेतो, मुलाला आणि आईला माझ्या गाडीत बसवतो, मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये घेऊन जातो कार्यालयामध्ये 7व्या मधल्या मंत्रालयातल्या. त्या ठिकाणी मुख्यमंत्र्यांकडे ऑलरेडी फोन गेलेला असतो. त्या ठिकाणी असलेले डॉक्टर निलेश देशमुख हे अंबानीच्या कोकिळाबेन हॉस्पिटलमध्ये योगेश पाटीलला फोन लावतात, आणि त्या ठिकाणी योगेश पाटीलला सांगतात, माननीय मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय 4.5 लाख रुपयाचं ऑपरेशन आणि 1.5 लाखाच्या टेस्ट या माननीय मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय 1 लाख रुपये न भरता मोफत तुम्हाला द्यायचे. आणि त्या ठिकाणी लगेच सोमवार मंगळवारी भेटल्यावर गुरुवारपासून त्या मुलाचे टेस्टिंग चालू होतात. मला वाटत नाही कुठलाही आमदार, कुठलाही मंत्री या गोष्टी करू शकतो, जे अभिजित कडसूळ करू शकतो. आणि हा सगळा विकास आज जनतेसाठी जो मला करायचा आहे, जे मी या वर्षामध्ये केलेले, या कामाला कोणाकडेही तोंड नाही, कोणाकडेही उत्तर नाही. आता उत्तर नाही, त्यामुळे मग आता कुठला मुद्दा उचलायचा, तर बाहेरचा. तो प्रश्न है. बाहेरचा मुद्दा उचलला की कुठेतरी जनता त्या ठिकाणी संभ्रमित होईल की बाहेरचा आहे म्हणून. आणि सगळ्यात महत्वाचं, आज जे आमदार आहेत, मी एक प्रश्न प्रत्येक आमदाराला, प्रत्येक मतदाराने विचारावा, आपण खरोखर मतदारसंघामध्ये किती दिवस राहता आणि मुंबईला किती दिवस राहता. आज प्रत्येक आमदाराला मतदारसंघाचे प्रश्न घेऊन सोमवारी निघतात, मुंबई रहना पड़ता. रविवारी किंवा सोमवारी निघतात, सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार. मंत्री सुद्धा 4 दिवस त्या ठिकाणी मंत्रालयामध्ये असतात, आणि खऱ्या अर्थानं जो आपण म्हणा ज्या आमदारांनी विकास केलाय तो आमदार 4 दिवस त्या ठिकाणी मुंबईमध्ये राहतो. 4 दिन मी तर उलट मंगळवार बुधवार गुरुवारच राहतो. मी तर 3च दिवस मुंबईत राहतो, बाकी दिवस तर मी तर आधीपासूनची माझी सवय आहे. मी तर अमरावतीला माझ्या घरी असतो किंवा अंजनगावला असतो. मी उलट जेवढा मतदारसंघामध्ये राहतो तेवढा कुठलाच आमदार उलट राहत नाही. आणि त्यामुळे हा मुद्दा पूर्णपणे फक्त आणि फक्त लोकांना संभ्रमित करणं, खोटी माहिती लोकांपर्यंत पुरवणं. मी तर माझ्या जागेचे पेपरही दाखवू शकतो, किंबहुना आज माहितीच्या अधिकाराखाली तुम्ही कुठलीही माहिती मागवू शकता. मी 15 वर्षापूर्वी जेव्हा आमदार होतो तेव्हा माझं घर अंजनगावमध्ये आहे, जिजाऊ हाईट्समध्ये 202 नंबरचा फ्लॅट आहे. आणि हा विषय फार जुना झाला. मी 2009ला लोकांनी मला चांगली मतं दिली, 2014ला मला मतांनी भरपूर मतं, मी जरी हरलो तरी भरपूर मतदारांनी दिलेली आहेत. आणि त्यामुळे हा मुद्दा हा पूर्णपणे खोटा आहे, आणि हा मुद्दा मला माहिती आहे. जनता फैला रहे विश्वास मुद्दा, राजनीतिक कार्यकर्ता, विरोधी पक्ष या जनता, कौन उठाता है मुद्दा है कि जो ये करके? तेच मी तुम्हाला जनता को भी सांगतोय. लगता है कि आप बाहर क्यों करके? हे बघा कसं झालं, जे उमेदवारांची तिकीट फायनल झाली, आजपर्यंत तो मुद्दा नव्हता. आत्ता या काही दिवसांमुळे 15 दिवसांमध्ये हा मुद्दा उठायला लागला. मी प्रत्येक गावागावात फिरलो, पूर्ण मतदारसंघ फिरलो. प्रत्येकाची ही अपेक्षा, आपण आमदार व्हावं आणि मंत्री व्हावं आणि आमच्या मतदारसंघाचा विकास करावा. कारण मागच्या 10 वर्षामध्ये आपण गेलात तेव्हापासून कुठलंही काम झालेलं नाही, कुठलाही विकास झालेला नाही. आणि आम्हाला माहिती आहे आपण मुख्यमंत्र्यांच्या जवळचे आहात, आणि त्यामुळे विकास होऊ शकतो. आता ज्यांच्या उमेदवार फायनल झाल्या, अभिजित अडसूळ समोर आपला टिकावं लागणार नाही हे प्रत्येकाला माहिती आहे.
कामाच्या बाबतीत अभिजित अडसूला आपण कुठेच 1% सुद्धा अभिजित अडसूला आपण पकडू शकत नाही. कारण आमदार झाल्यावर पहिली गोष्ट तर आपल्याला मुंबईला कोणाकडे जायचं, कसं जायचं, कुठल्या मंत्र्याकडे कसं पोचायचं, विधान भवनात जायचं, तिकडे काय बोलायचं, मंत्रालयात गेलं तर कुठे कोणत्या अधिकाऱ्याला भेटायचं, कुठल्या मंत्र्याला भेटायचं, मंत्र्याची वेळ मिळेल की नाही, इथपासून सुरुवात होते. अभिजित अडसू कुठल्याही मंत्र्याला कधी भेटतो, अभिजित अडसू मुख्यमंत्र्यांना कधी भेटतो, अभिजित अडसू स्वतःची कामं तिकडे जातो, कागद घेतो, मुख्यमंत्र्यांसोबत ठेवतो, मुख्यमंत्र्यांचा हात पकडून सांगतो हे सही करा, आणि ते मुख्यमंत्री त्या ठिकाणी सही करतात. अभिजीत पूछ रहा 40 आमदार लेके शिंदे साहब पार्टी छोड़ के चले गए दूसरी पार्टी बना ली उन्होंने. 40 आमदार के साथ में 300-400 कार्यकर्ता भी होंगे. फिर अभिजीत अडसूल ने ऐसी कौन सी घुट्टी पिलाई शिंदे साहब को कि अभिजीत अडसूल ही करते शिंदे साहब. मी जेव्हा आमदार नव्हतो, काही वर्षांपासून 2014 पासून मी भले आमदार नव्हतो, परंतु मी समाजकारणामध्ये काम करत होतो, राजकारणामध्ये काम होतो, माझ्याकडे विभाग प्रमुख म्हणून पदाची जबाबदारी होती. परंतु ज्या पद्धतीने काम चालू होतं, मी स्वतः हे सरकार पडायच्या आधी सर्व आमदार आणि खासदारांमध्ये मी मेसेज पाठवला होता. 35 ते 40 आमदार शिवसेनेचे 1 वर्ष आधी मी मेसेज, मी कुठला ज्योतिषी नाही, मी कुठला वास्तुशास्त्रज्ञ नहीं, मैं कुठलाच यानी शिवसेना फोड़ने में आपका भी हाथ ऐसा मान. फोडणे में नहीं, मैंने 35 से 40 आमदार, 35 ते 40 आमदार फुटतील, कारण मी वस्तुस्थिती बघत होतो, प्रत्येकाच्या मनामधल्या भावना मी समजून घेत होतो, काय चाललंय लोकांमध्ये, प्रत्येकाची अवस्था जी झाली होती. कारण बाकीच्या पक्षाच्या आमदारांची कामं होत होती, शिवसेनेच्या आमदारांची कामं होत नव्हती, त्यांना भेटी मिळत नव्हत्या, आणि अतिशय वाईट वागणूक त्यांना त्या ठिकाणी मिळत होती. त्यामुळे सगळेच्या सगळे कंटाळलेले होते. आणि त्यामुळे जेव्हा मी पाहिलं, 1 वर्ष आधी मी तो एक मेसेज बनवला होता की 35 ते 40 आमदार त्या ठिकाणी फुटणार आहेत. मला मातोश्रीवरून फोन आले, मला काही पदाधिकाऱ्यांचे फोन आले, अरे तुम्ही मेसेज लिहिला. म्हटलं हो, जी मनातली लोकांची खतखत आहे ती फक्त मी सांगतोय की राष्ट्रवादी आणि भाजपमध्ये मला माहित नव्हतं कुठल्या ह्याच्यात जाणार, परंतु लोकांची जी खतखत होती ही मी त्या ठिकाणी मांडली होती, आणि वर्षानंतर तीच वस्तुस्थिती लोकांच्या समोर आली. शिंदे साहब इतने आकर्षित आपकी तरफ क्यों है और क्या कंटिन्यू लगे हुए रहे. मैं वही पूछा कि शिवसेना फोड़ने में आपका भी हाथ था क्या. नाही, मी बघा इसके विषय, कारण शिंदे साहब आपके नजदीक शिवसेना कोणीही फोडलेली नाही. आपने जितना बताया अभी सारा का सारा शिंदे साहब को आपने बोल दिया यहाँ साइन कर दो, शिंदे साहब वहां पे साइन भी कर देते. इतना त्यांचा विश्वास और इतना ये सब चीजों के पीछे कुछ तो कारण रहा होगा. 2009 ते 14 मी माननीय एकनाथजी शिंदे साहेबांबरोबर काम केलं. एक ते जिल्हा प्रमुख तेव्हा होते, आमदार होते, परंतु ते तेव्हाही आमच्यासाठी अतिशय आम्ही त्यांना सगळे मान देत होतो. तेच आम्हाला सगळ्या आमदारांना घेऊन तेव्हाही सुद्धा, भले त्या ठिकाणी गटनेता सुभाष देसाई होते, परंतु सगळ्या आमदारांचे जे प्रश्न तेव्हा सुद्धा होते हे सोडवण्याचं काम प्रामुख्याने एकनाथजी शिंदे साहेब करत होते. कुठलाही प्रश्न आला, आम्ही कोणाकडे गेलो तरी ते प्रश्न सुटत नव्हते, कारण आम्ही विरोधी पक्षात होतो. परंतु एकनाथ शिंदे साहेबांकडे गेल्यावर सगळ्या आमदारांना एकत्र घेऊन ते तेव्हाही चालत होते. तेव्हाही मी त्यांच्या जवळ होतो. एक मुलासारखं ते मला बघतात, एक लहान भावासारखं मला बघतात. 2014 ते 19 मी जेव्हा आमदार नव्हतो तेव्हा सुद्धा मी त्यांच्या एकाच मंत्र्याकडे मी तेव्हा जात होतो, एकाच केबिनमध्ये मी जात होतो. ते नगर विकास मंत्री होते, मी त्यांच्याच केबिनमध्ये जाऊन बसायचो, त्यांच्याकडे जाऊन हक्काने सांगायचो माझं हे काम आहे, माझं ते काम आहे. ते शिवसेना नेते जेव्हा झाले, सगळ्यात पहिले सर्व नेत्यांचा जेव्हा मी सत्कार केला तेव्हा सुद्धा मी त्यांना सांगितलं, तेव्हा सुद्धा ते आले. मी जेव्हा जेव्हा त्यांना सांगितलं, जेव्हा जेव्हा हाक दिली, तेव्हा तेव्हा ते माझ्या पाठीशी उभे राहिले, कारण माझी कामं त्या ठिकाणी बोलतात. ज्या पद्धतीने एक शिकला सवरलेला मुलगा, एक पायलट मुलगा, स्वतःवर 15-15 केसेस त्यावेळी माझ्यावर होत्या, जनतेसाठी भांडत होतो, सभागृहामध्ये मी माझे प्रश्न मांडत होतो, आणि ह्या सगळ्या गोष्टी अपिलिंग होत्या. आणि एकनाथ शिंदे साहेब नाही, देवेंद्रजी फडणवीस साहेब सुद्धा मला त्याच पद्धतीने बघतात, एक लहान भाऊ म्हणून बघतात, एक मित्र म्हणून बघतात. आणि प्रत्येक वेळी काम की क्वालिटी और आपकी क्वालिटी में देखिए 100% जी कामाची क्वालिटी असते त्यांना भविष्य दिसतं. प्रत्येक नेता हा बघत असतो की काम करणारा, लोकांमध्ये राहणारा, जनतेसाठी काम करणारा, जनतेसाठी कोण काम करू शकतं, तर हा मुलगा काम करू शकतो. आणि म्हणून तो पाठिंबा, तो विश्वास माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब नेहमी मला यावर दाखवतात. आणि म्हणून प्रत्येक वेळी मी सांगितलं, मी कुठलंही काम, कारण त्यांना पूर्ण विश्वास आहे. हा जेव्हा माझ्याकडे काम राहतो, मी देशातल्या पक्षाचा राष्ट्रीय सचिव म्हणून काम करतो, संपूर्ण देशात मी पक्ष पोचवला. आज शिवसेना जी बाळासाहेबांच्या वेळी जम्मू काश्मीरमध्ये नव्हती, जम्मू आणि काश्मीरमध्ये पुंछ आणि कुपवाडामध्ये सुद्धा आज शिवसेनेच्या मुस्लिम भगिनी, त्याचे सरपंच त्या शिवसेनेच्या माझ्या पदाधिकारी आहेत. त्या ठिकाणी शिवसेना मी जम्मू काश्मीरपासून ते कन्याकुमारीपर्यंत पोहोचवली. 23 राज्यांमध्ये माझे राज्यप्रमुख आहेत. आणि एवढंच नाही,
माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांना घेऊन ज्या लाल चौकामध्ये जाण्याची कोणाची हिंमत नव्हती, त्या लाल चौकामध्ये भगवा ध्वज घेऊन आम्ही राज्यप्रमुख घेऊन माननीय मुख्यमंत्र्यांसोबत त्या ठिकाणी शिवसेनेची शिवसेना को मीटिंग घेतली. बढ़ाने का भी काम आपने किया. शिवसेनेची मीटिंग त्या ठिकाणी केली. शिवसेना राज्यभर नाही देशभर पोहोचवण्याचं काम केलं. राज्यभर तर पोहोचवण्याचं काम केलंच. आणि त्यामुळे एक विश्वास त्यांचा माझ्यावर आहे की हा मुलगा जे काम करतो हा प्रामाणिक मुलगा आहे, हा प्रामाणिक काम करतो, हा जमिनीवरचं कार्यकर्त्याशी जुळलेला आहे. आणि म्हणून आमदार नसताना 450 मुलं त्या ठिकाणी येतात. त्या दिवशी मागच्या 2 आठवड्यापूर्वी जेव्हा श्रीकांतजी शिंदे आले, हजारोच्या संख्येने जवळजवळ 15,000 लोक त्या ठिकाणी रस्त्यावर होतं. दर्यापूरचे रस्ते पूर्ण भरलेले होते. त्या ठिकाणी पूर्णच्या पूर्ण ते ज्या ठिकाणी ज्या हॉलमध्ये मिटिंग घेतली, फक्त आणि फक्त महिलांनी तो हॉल, त्याच्या बाहेरची जागा आणि रस्ते तुडुंब भरलेले होते. हा जो विश्वास माझ्यावर सर्व शिवसैनिक आणि कार्यकर्ते दाखवतात, हा माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांना माहिती आहे. आणि त्यामुळे सर्वच्या सर्व समोरचे उमेदवार एक अतिशय घाबरलेले आहेत. जनतेसमोर आम्ही काय तोंड घेऊन जाऊ की हा एका ठिकाणी विकास केला होता, आज हा विकास करतोय आणि भविष्यातही हा विकास करेल. माझ्याकडे दुसरे कुठलेही मुद्दे नाही. माझ्याकडे मुद्दे आहेत. शेतकऱ्यांना हमीभाव मला द्यायचा आहे. भले सत्ता असली, माननीय बाळासाहेबांचं मी शिवसैनिक आहे, मी त्या ठिकाणी प्रेमाने सांगणार जिथे गरज पडेल. कारण मुलगा बापाला ज्या ठिकाणी त्याला मुलाला वाटतं की मी बरोबर आहे, तो बापाशी सुद्धा भांडतो, आईशी सुद्धा भांडतो. त्याचप्रमाणे मी शिवसेनेचा आमदार म्हणून या ठिकाणी वचन घेतो शेतकऱ्याला हमीभाव देण्यासाठी. मी त्या ठिकाणी प्रेमाने सांगेन, आवाज वाढवून सांगेन, गरज पडली तर भांडून सांगेन, त्यापेक्षा गरज पडली तर मी आंदोलन सुद्धा करेन माझ्या शेतकऱ्यासाठी. पण हमीभाव हे नक्की मिळवून देईन ही मला खात्री आहे. दुसरा विषय, शेतकऱ्यांचे पांदन रस्ते माझ्या मतदारसंघामध्ये इतकी दयनीय अवस्था आहे, त्या ठिकाणी माल त्यांच्या घरापर्यंत पोहोचू शकत नाही. माझ्या वेळी ही परिस्थिती नव्हती, मी रस्ते करून दिले होते. पुन्हा एकदा मी आपल्याला सांगतो, पांदन रस्त्याचा विषय मी त्या ठिकाणी घेईन. रोजगाराचा विषय तर माझ्यासाठी अक्षरशः माझा कळीचा मुद्दा आहे. कारण जे तरुण युवक त्या ठिकाणी शिक्षण घेत आहेत, अतिशय हुशार युवक या ठिकाणी जिल्ह्यातली माझ्या आहेत, माझ्या दर्यापूर अंजनगाव मतदारसंघातले, परंतु शिक्षण घेतात आणि त्यांना कुठेतरी अमरावती शहरात यावं लागतं, नागपूरला जावं लागतं, पुण्याला जावं लागतं किंवा मुंबईला जावं लागतं. मी त्या ठिकाणी आपल्याला सांगू इच्छितो, आमदार नसताना आशिष भाऊ राठी माझ्याकडे आले अंजनगावातले. त्यांनी मला सांगितलं, भाऊ मी धावून धावून थकलो, सगळ्यांकडे धावलो, परंतु कोणीही मला ती मदत केली नाही. 18 करोड जर भाग भांडवल दिलं तर वासुदेव सहकारी सूतगिरणी त्या ठिकाणी आपण उभी करू शकतो. आपण जर मला सूतगिरणी चालू करण्यासाठी मी त्यांना लगेच मुख्यमंत्र्यांकडे नेलं. मुख्यमंत्र्यांनी तत्काळ 18 करोड रुपये मंजूर केले. त्या ठिकाणी लगेच पुढे तो प्रस्तावही पाठवला आणि मंजूर करून आचारसंहिता झाल्या ते 18 करोड त्या ठिकाणी पडतील आणि त्या ठिकाणी आपल्याला सूतगिरणी चालू झालेली दिसेल आणि त्या रूपाने 5,000 लोकांना रोजगार त्या ठिकाणी मिळतील. आणि फक्त अंजनगावची तीच नाही तर आंबा साखर कारखाना त्या ठिकाणी तोही मला चालू करून घ्यायचा आहे. त्या ठिकाणी दर्यापूरची आमची संत गाडगे बाबा सूतगिरणी आहे, ती सुद्धा चालू करून घ्यायची आहे. आणि हे सगळे विषय, आणि एवढंच नाही तर फूड प्रोसेसिंग युनिट असो, त्या ठिकाणी महिलांसाठी बचत गट मोठ्या प्रमाणावर निर्माण करणं, त्या ठिकाणी कुटीर उद्योग मोठ्या प्रमाणात चालू करणं, त्या ठिकाणी सबसिडी देणं, त्या ठिकाणी बँकांमधून त्यांना कशा पद्धतीने गव्हर्नमेंट त्या ठिकाणी सपोर्ट करून त्यांना कर्ज कशा पद्धतीने उपलब्ध करून येतील, त्या ठिकाणी बाजारपेठा कशा पद्धतीने संपूर्ण देशभर नाही तर इंटरनॅशनल लेवलवर कशा पद्धतीने उपलब्ध करून देता येतील. इस्रायल मॉडेल आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये देशामध्ये चालू आहे. इस्रायल आणि जपान मॉडेलवर कशा पद्धतीने शेती या पद्धतीने करून या ठिकाणी उत्पादन कशा पद्धतीने मोठ्या प्रमाणावर स्वस्तामध्ये वाढवता येईल आणि त्यामुळे बाजारपेठ सुद्धा मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी येईल. ह्या सगळ्या गोष्टींच्या मागे, आणि एवढंच नाही तर आरोग्यासाठी दोन्ही हॉस्पिटल अद्ययावत हायटेक करून, ऑपरेशन थिएटर असो, त्या ठिकाणी ब्लड बँक असो, त्या ठिकाणी काय म्हणतात MRI आणि CT स्कॅन पासून सगळ्या अद्ययावत सुविधा त्या ठिकाणी उपलब्ध करून, आम्हाला डॉक्टर उपलब्ध होत नाहीत, डॉक्टरांना चांगले पगार देऊन MD आणि MBBS डॉक्टर हे 24 तास त्या ठिकाणी कशा पद्धतीने उपस्थित राहतील आणि नवजात बालक त्यांच्यासाठी NICU हे सुद्धा त्या ठिकाणी कशा पद्धतीने उपलब्ध करून घेता येईल याकडे माझा फोकस असेल. आणि हे फोकस असेल नाही तर यासाठी मला आत्मविश्वास आहे की मी हे सगळं करून देऊ शकतो. आणि खात्रीला पूर्ण मी या ठिकाणी सांगतो की हे सर्व मी त्या ठिकाणी आरोग्यासाठी चालू करून देईन. त्या ठिकाणी तीर्थक्षेत्र ब वर्ग मी ज्या मुरादेवीला 2014च्या आधी मी मिळवून दिला होता, गेल्या 10 वर्षात त्यावर निधी आला नाही. मुख्यमंत्र्यांना भेटवलं 3 करोड 8 लाख रुपये मिळाले, सरपंचांना भेटवलं, पगार वाढले. हे सगळे मी फक्त मतदारसंघातले नाही तर राज्य लेवलचे जे प्रश्न आहेत ते त्या ठिकाणी सोडवण्यामध्ये मला त्या ठिकाणी यश मिळालेलं आहे. आणि हे सगळे विषय
जनतेसमोर आहेत आणि जनता जनार्दन यातून ठरवेल की खऱ्या अर्थानं काम करणारा आमदार पाहिजे की फक्त बाहेरचं करून बोंबलून अवैध धंदे चालवणं किंबहुना काम न करणं अशा पद्धतीचे आमदार पाहिजे हे जनता ठरवेल. आपने एक अवैध धंधे की बात की और सारा जो अभी आपने जो बताया कि आपको क्या करना है, मुझे एक चीज़ इसमें जानना है, ये सारी जो आपने वहाँ की ज़रूरतें बताई अभी, ये आपने खुद ने देखी कि या कार्यकर्ताओं ने आपको फीडिंग दी कि ऐसी-ऐसी ज़रूरतें करके वहाँ पे? मी प्रत्येक गावागावात फिरलोय, गावागावातल्या गोष्टी बघितल्या आहेत, प्रत्येक रस्त्यावर मी फिरलेलो आहे आणि त्यामुळे प्रत्येक गावात काय पाहिजे, कुठल्या गावात समाज मंदिर पाहिजे, कुठल्या गावात स्मशानभूमी पाहिजे, कुठल्या गावात स्मशानभूमीचा रस्ता पाहिजे, कुठे बांधण रस्ते पाहिजे. आजही DPDC मधून मी आज सातेगावला जवळजवळ 50 लाखाचा रोड त्या ठिकाणी टाकलाय, सातेगाव कमालपूरला. त्या ठिकाणी ला त्या ठिकाणी कल्लार कमालपूरला त्या ठिकाणी रस्ता टाकलाय, मलकापूर आणि सातेगावला त्या ठिकाणी ब्रिज टाकलाय. अशा पद्धतीने ज्या ज्या गावात मोठी मोठी कामं जी अतिशय गरजेची आहेत, ज्यांना 20-20, 25-25 गावं, कारण आमदार झाल्यावर तर मी प्रत्येक गावात टाकेन, परंतु आज प्रामुख्याने कुठे जिथे जिथे टाकायची गरज होती प्राथमिक तिथे आवश्यकता प्राथमिक आवश्यकता ज्या ज्या ठिकाणी होती त्या त्या ठिकाणी मी कामं घ्यायचा प्रयत्न केलेला आहे आणि त्यामुळे मी आपल्याला सांगू इच्छितो तिकडे 7.5 आज माननीय मुख्यमंत्र्यांनी ज्या योजना राबवलेल्या आहेत, आज प्रामुख्यानं लाडकी बहीण योजना असो, 1,500 प्रमाणे 18,000, त्या ठिकाणी 3 गॅस सिलेंडर मोफत मिळत आहेत, त्या ठिकाणी शिक्षणाबरोबर आता उच्च शिक्षण महिलांना तरुणींना मोफत मिळणार आहे, त्या ठिकाणी महिलांना 50% सवलत एसटी मध्ये दिली. स्टेट लेवल की सुविधा जो सबको मिलनी स्टेट है, लेवलच्या ज्या ज्या सवलती आहेत ह्या सगळ्या सवलती मुख्यमंत्री के कारण. मुख्यमंत्र्यांनी आणि लाडकी बहीण ही प्रत्येक महिलेच्या डोक्यामध्ये आहे, तिला प्रत्येकीला. और ये आणि सरकार लाडकी बहीण फक्त महिलांना नाही मिळाली, इसमें आपका क्या? लाडकी बहिणी फक्त महिलांना नाही मिळाली, ही प्रामुख्यानं या घरांमध्ये पुरुष सुद्धा मिळतात, पूर्ण कुटुंबाला या योजना मिळालेल्या आणि त्यामुळे मुख्यमंत्र्यांसाठी सुद्धा जनता विचार करते. हे जे खोटे अपप्रचार केले जातात याकडे जनता लक्ष देणार नाही आणि माझा पूर्ण विश्वास आहे की जनता जनार्दन जास्तीत जास्त यावी. आपण बघा रेकॉर्ड ब्रेक मतांनी मला निवडून देईल यामध्ये तीळ मात्र शंका नाही. रोजगार की बात होगी, किसानों की बात होगी, महिलाओं की बात होगी. एक शब्द आपके साथ में जुड़ा, कैप्टन अभिजीत अरसोल. कैप्टन शब्द क्यों लगा, कैसा लगा, क्या इसके पीछे आपका यानी रूटीन क्या है? वयाच्या 17व्या वर्षी मी फ्लाइंग पायलट ट्रेनिंगसाठी अमेरिकेला गेलो होतो. 18व्या वर्षी मी 18 वर्ष 15 दिवसावर जगातला तरुण पायलट म्हणून मी यानी शौक पहले पहले से- गए थे कि आपको वो प्रोफेशन चुनना था? तेव्हा प्रोफेशन म्हणून मला बघायचं होतं, नोकरी पण करायची होती. फार मोठी काय आमची काही इस्टेट होती का अशातला भाग नाही आणि त्यामुळे कुठेतरी आपल्या पायावर उभं राहणं जे प्रत्येक तरुण युवकाला वाटतं. आमची परिस्थिती गंभीर होती. माझं काय होईल जो आयुष्यात? राजनीति में थे फिर आपने job की तरफ क्यों गए? राजनीती हा आम्ही धंदा म्हणून कधीच पाहिला नाही. राजनीती हा जे आज लोक जी उभी राहिलेली आहेत, हे राजनीती धंदा जरी बघत असेल, मी राजनीती धंदा म्हणून कधीच बघितला नाही. पहिलं आपल्या पायावर उभं राहणं, त्या ठिकाणी आपली एक स्वतःची ओळख निर्माण करणं, त्या ठिकाणी एक ठीकठाक पैसा आपल्याकडे उपलब्ध करून घेणं आणि त्यानंतर राजनीती करणं हा माझा पहिलेपासूनचा उद्देश होता आणि त्यामुळे माझं लक्ष नेहमी तिथेच राहिलं. मी 18 वर्षावर पायलट झालो, जेट एअरवेजमध्ये 20व्या वर्षी नोकरीला लागलो आणि त्यापासून जवळजवळ 19 वर्ष मी त्या ठिकाणी जेट 19 साल की एअरवेज आपने 19 वर्ष मी जेट एअरवेजमध्ये नोकरी केली आणि त्यामुळे मला जे करायचं होतं ते मी केलेलं आहे. छोटा मोठा उद्योग सुद्धा मी त्या ठिकाणी आज करतो, ज्याला काय मला 24 तास वेळ द्यावा लागत नाही आणि त्यामुळे माझं घर त्या ठिकाणी राजकारणावर चालत नाही. लोक आज या ठिकाणी त्या ठिकाणी राजकारणावर त्यांचे उद्योगधंदे मोठे करणार आहेत यानी और तो आर्थिक कुठले सोच धंधे? के लिए राजकारण नहीं है आपका. आणि ह्या गोष्टींचा वापर ते कुठे यानी करतील? आप हमारी गावरानी भाषा में खुजली बोल सकते इसको? एक्झॅक्टली. कि शौक है? राजकारण हा माझा शौक आहे, खास म्हणा किंवा जनतेप्रती समाजसेवा करण्याचं कुठेतरी जिम्मेदारी एक बनती बांधिलकी. जी समाज ने दी, माझ्या समाज को वापस वडिलांवर देना चाहिए. माझ्या वडिलांवर मी 7 वर्षाचा होतो तेव्हा अंगावर 22 वार जनतेसाठी काम करताना 22 वार त्यांच्या अंगावर झाले आहेत. ते जेव्हा 14 एप्रिल 1994 रोजी माझ्या वडिलांवर वडील समजून गोळीबार झाला, माझ्या कानावरून गोळ्या गेल्या, माझा ड्रायव्हर ऑन द स्पॉट 12 गोळ्या कहाँ पे खाऊन हुआ गेला. यहाँ से? मुंबईला झाला. त्या ठिकाणी 12 गोळ्या, तेव्हा ते आमदार नव्हते, काहीच नव्हते, परंतु जनतेप्रती युनियनमधून जी कामं ते करत होते प्रामाणिकपणे करत होते आणि त्यामुळे 98 साली सुद्धा हमला झाला. आम्ही हे सगळं बघत बघत आलेलो आहोत आणि त्यामुळे कुठेतरी समाजसेवा राजकारण हे अतिशय जवळून पाहिलेलं आहे, जवळून आम्ही जोडले गेलेलो आहे. लोकांसारखं आम्ही धंदा करण्यासाठी या ठिकाणी आलेलो नाही, आमचे धंदे करण्यासाठी वाढवण्यासाठी किंवा त्याला कुठेतरी राजकारण झाल्यावर आमदार म्हणून त्यामुळे त्याला राजकीय काय त्याला म्हणतात पाठिंबा मिळण्यासाठी यासाठी आम्ही राजकारण करत नाही. आपण प्रामाणिकपणे जनतेची नाळ आमच्याशी जोडलेली आहे, त्या जनतेला मला काय देता येईल, त्या जनता जनार्दनचा मी ऋणी राहीन
काम केल्यावर. आणि त्याच पद्धतीने आम्ही आधीही कामं केलेली आहेत. मान खाली करून, खाली वाकून कुठल्याही प्रकारे आम्ही आमदार खासदार असताना सुद्धा आमच्या मनामध्ये कधीही त्या भावना आलेल्या नाहीत. हे जनतेला चांगल्या प्रकारे माहिती आहे. आम्ही जनतेचे सेवक म्हणून काम केलं, भविष्यातही जनतेचे सेवक म्हणूनच काम करणार. आपने कहा कि आपने प्रोफेशन और अपनी कमाई पहले से, जो उसके लिए आपने पायलट की ट्रेनिंग लगी और पायलट बने। एक और पायलट हमारे देश में राजनीतिक हो गए, बहुत बड़े पायलट है, वो भी अपना व्यवसाय अपने परिवार को छोड़ के उन्होंने अपना काम किया। मैं राजीव गांधी की बात कर रहा हूँ। उनका प्रोफेशन और आपका प्रोफेशन शायद एक समान था और बाद में भी दोनों राजनीति में। आप उनको किस नज़र से थे? एक पायलट से राजनीति में आए, उनको किस नज़र? मी त्यांना सल्यूट करतो. कारण त्यांची राजनीती आपण जर पाहिली खऱ्या अर्थानं, आपण जर पाहिलं, जो चांगला प्रोफेशनमध्ये असलेला माणूस, तो जेव्हा हे प्रोफेशन सोडून येतो जनतेसाठी, 24 तास काम करायचं, मरमर मरायचं, त्या ठिकाणी शिव्याही ऐकून घ्यायच्या, ही एक आवड असते लोकांसाठी काहीतरी करून घेण्याची. त्या माणसाने सुद्धा तेव्हा स्वतःचं प्रोफेशन सोडून ते इंडियन एअरलाइन्समध्ये पायलट होते, को पायलट होते. मी कमांडर कॅप्टन म्हणून मी 2006 वयाच्या 26व्या वर्षी मी सिनियर कमांडर कॅप्टन झालो. जी, आणि 2019 पर्यंत मी कॅप्टन म्हणून तशीच नोकरी केली. ते सोडून ते या देशाचं त्यांनी राजकारण हातामध्ये सांभाळलं. आपण त्यांना म्हणतो कार, मारुती कार सुद्धा त्यांच्यामुळे, जॅपनीज मॉडेल. जेव्हा जो माणूस प्रोफेशन त्याचं मोठं असलं की ऑटोमॅटिकली देशाला पुढे नेण्यासाठी, मतदारसंघाला पुढे नेण्यासाठी त्याच्याकडे एक विजन येतं. ते विजन त्यांच्याकडे होतं. मारुती कारपासून स्वस्तामध्ये गाड्या त्यांनी आणल्या. मारुती कार पासून आपल्या खऱ्या अर्थानं त्याच्या आधी कुठे आपल्याकडे गाड्या होत्या. नहीं, त्यांनी विजन दिलं देशाला. कम्प्युटर त्यांनी दिला. कम्प्युटरचं जनक आपण जर म्हणतो तर कोणाला म्हणतो? राजीव गांधीला म्हणतो. आज आपण हातामध्ये मोबाईल घेऊन बसलोय, प्रत्येकजण इंस्टाग्राम, फेसबुक किंवा ट्विटर, युट्यूब हे सगळे जे बघतो, याची सुरुवात जर या देशामध्ये सुरुवात कोणी केली कम्प्युटरची, तर ती राजीव गांधीने केली. आणि त्यामुळे माझा सल्यूट आहे त्यांना, त्यांनी जे काम केलं. आणि म्हणून ही जनतेने खऱ्या अर्थानं तो विचार केला गेला पाहिजे. आमच्यासारखे युवक जेव्हा या राजकारणामध्ये येतात, हे कमाईसाठी किंवा गलिच्छ धंदे करण्यासाठी, त्या ठिकाणी कुठेतरी आपल्या उद्योगधंद्यांना, खराब धंद्यांना पाठिंबा मिळवण्यासाठी, रोजगारासाठी येत नाही, तर जनतेच्या आम्हाला काय देता येईल, आम्ही त्यांच्या ऋणी आहोत आणि आम्ही जनतेला भविष्यात काय देऊ शकू, हा एकच उद्देश घेऊन आम्ही राजकारणामध्ये आलेलो आहे. आणि हाच विचार आम्ही घेऊन या ठिकाणी कि राजकारण. विपक्षी पार्टी के नेता है, लोग उनको आज भी उनके पीछे भला बुरा, लेकिन आपके सहयोगी यानी सहबिजनेस है, आपके लिए, आपके मन में उनके प्रति निश्चित रूप से एक आदर भाव भी झलक के आ रहा पूरा, कि एक उस प्रोफेशन के आगे एक बहुत अच्छा राजनीतिक व्यक्ति बन सकते, क्योंकि आपके प्रोफेशन कहीं ना कहीं मैनेज में नज़र, चूंकि दुर्घटना घटी, आपका जो भी जवाब है, तो राजनीति में भी आपको लगता है ऐसे कि नज़र, चूंकि आपने कोई गलती की तो दुर्घटना घटी, आपको बहुत बड़ी बदनामी इसमें मिल सकती है? 100% राजनीतिक माणूस हा प्रत्येक वेळी आपलं चारित्र्य, आपला स्वभाव, हे सगळ्या गोष्टी आणि आपली वाणी हे सांभाळून चालावं लागतं. एक शब्द तुमच्या तोंडून चुकीचा पडला, आपण पाहतो कधी एक चुकीचा शब्द, बाकी कोणी काय बोललं तर काय होत नाही, परंतु राजनीतिक माणसाच्या तोंडून एक चुकीचा शब्द हे त्याचं राजकारण संपवू शकतो. त्याचा स्वभाव जर घाणेरडा असेल तर त्याचं राजकारण संपवू शकतो. त्याचं चारित्र्य जर खराब असेल तर त्याचं राजकारण संपवू शकतो. आणि त्यामुळे या सगळ्या गोष्टी जपून राजकारणी चालायचं असतं. आणि जनता सुद्धा हे अतिशय बारीक नजरेने या सगळ्या गोष्टी बघत असते. तुम्ही कसे वागता, कसे चालता, कसे बोलता आणि तुम्ही काय करता, जनतेचं चांगलं लक्ष असतं. आपण कितीही बोलो, किती अपप्रचार करो, काही करो, जनता सुजाण आहे, सत्सद्विवेक बुद्धीनेच शेवटी मतदान. आज काय करते, हा आला तो आला, गरम गरम वातावरण असतो, काहीतरी बोलते की बाबा हे असा तो तसा, एक स्वाभाविक माणसाचा तो एक स्वभाव आहे. समोर आल्यावर लगेच माणूस एक बोलतो, परंतु जेव्हा शांतपणे त्या गोष्टीचा विचार करतो की खरं काय, खोटं काय, चुकीचं काय, बरोबर काय, थोडासा वेळ मिळतो, शांतपणे त्याचा विचार करतो, स्वतःच्या भविष्याचा विचार करतो, आपल्यासाठी चांगलं काय, वाईट काय, या मतदारसंघासाठी चांगलं काय, वाईट काय, या राज्यासाठी, या देशासाठी, आपल्या सर्वांगीण विकासासाठी, आपल्या तरुण मुलांसाठी आपल्याला कोण काय चांगलं देऊ शकतो, हा जेव्हा विचार करतो, तेव्हा नक्कीच तो एक चांगला उमेदवार त्या ठिकाणी निवडून देतो. आणि माझा या लोकशाहीवर पूर्ण विश्वास आहे, या माझ्या मतदारसंघातल्या जनतेवर पूर्ण विश्वास आहे, ही अतिशय कटाक्षपणे त्या ठिकाणी विचार करेल, चाणक्य बुद्धीने विचार करेल की आपल्यासाठी खऱ्या अर्थानं, मी अभिजित अडसूळ बोलतो म्हणून नाही, परंतु मागचं माझं काम, झालेलं काम आणि भविष्यात मी करणारं काम, या गोष्टींचा संपूर्ण विचार करेल आणि त्या गोष्टीचा विचार करूनच निर्णय घेईल कि आम्ही कोणाला मत मारावं आणि कोणाला मत मारू. दरियापुर की बात होगी, आपके व्यक्तिगत स्वभाव की और आपके इसकी भी बात होगी,
प्रोफेशन की बात हो गई है, एकनाथ शिंदे इनके नेतृत्व में, क्योंकि महाराष्ट्र सुखी रहा तो आपका दरियापुर भी सुखी रहेगा, क्योंकि महाराष्ट्र जरूरी है। अब महाराष्ट्र को किस नज़र से देखते हैं एकनाथ शिंदे के साथ में, क्योंकि महाराष्ट्र का विकास है तो दरियापुर है, क्योंकि उसके लिए आपको सिर्फ एक दरियापुर के लोग चुन के नहीं दे रहे, आपको पूरे महाराष्ट्र की राजनीति करनी, महाराष्ट्र का नाम पूरे देश में करना है। तो उसके लिए अभी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे है, हो सकता है आगे भी मुख्यमंत्री वो रहे, नहीं भी रहे, जैसे वो मुख्यमंत्री रहते तो उनके नेतृत्व में महाराष्ट्र को आप किस नज़र से देखते हैं, महाराष्ट्र की क्या जरूरत है। क्योंकि आप जिस ढंग से अभी चर्चा कर रहे हैं, आपने पूरे राष्ट्रीय स्तर पर बताया कि मैं राष्ट्रीय स्तर पर पार्टी को पूरा बढ़ाने का काम किया, और महाराष्ट्र की राजनीति पूरा ध्यान है आपका, एकनाथ शिंदे क्या करते, कैसे रहते, क्या करते, कब उनसे काम करने, ये सारी चीजें आपको मालूम। तो महाराष्ट्र को किस नज़र से देखते हैं आपके एकनाथ शिंदे के नेतृत्व महाराष्ट्र क्या आगे बढ़े, क्योंकि रोजगार की समस्या सिर्फ आपके दरियापुर की नहीं है। अब रोजगार दरियापुर वालों को अमरावती मिले क्या, पुणे में मिले, महाराष्ट्र में रोजगार, बात तो जब होती महाराष्ट्र से बाहर महाराष्ट्र के आदमी को जाना रहा, हम ठीक है, हम बात करते हैं कि भाई अमरावती के आदमी को पुणे जाना पड़ रहा है, दरियापुर के आदमी को पुणे जाना, लेकिन है तो महाराष्ट्र में, जॉब तो महाराष्ट्र में उपलब्ध हो रहा है। महाराष्ट्र पुणे आज पूरे देश का पूरा हब बना हुआ, ऐसे में महाराष्ट्र में ही, और क्योंकि जरूरी नहीं कि आपको आपके घर के पास में रोजगार मिले, सब पुणे भी मिलता है तो महाराष्ट्र में रोजगार है, हम तो उसको अप्रिशिएट करेंगे। तो पूरे महाराष्ट्र में रोजगार के लिए ठीक है, आप रोजगार खींच के कुछ अमरावती में लिया हो, कुछ नागपुर में लिया हो, कुछ आसपास दिया, लेकिन जहाँ सारी साधन उपलब्ध है और सारे लोग भी इन्वेस्टमेंट के लिए आना चाहिए। हमने देखा कि अमरावती डिस्ट्रिक्ट में बाहर का इन्वेस्टर नहीं आता, क्योंकि आप लोग दादागिरी करते हैं उस पर कि भाई हमको ये लगेगा, वैसा लगेगा, ऐसा लगेगा। उसमें महाराष्ट्र का क्या प्रभाव रहेगा, महाराष्ट्र किस प्रकार से ग्रो कर सकता है। अतिशय चांगला विषय आपण खऱ्या अर्थानं जो विचारला माननीय मुख्यमंत्र्यांनी, आपण एक सांगितलं, मी एक अजून एक गोष्ट सांगू इच्छितो की तो माणूस, आपण उठता बसता रस्ता काय करतो, आपण विचारलं, मी तर हेही पाहिलं, तो माणूस जेवतो कसा, गाडीमध्ये पुढे ताट घेऊन ते बसलेले असतात, दुसरं ताट माझ्या हातामध्ये असतं, आणि तो माणूस स्वतः एक चपाती घेतली तर पहिल्या कॅप्टनला एक चपाती वाढ, स्वतः भाजी वाढली, कॅप्टनला हे दिलं का, कॅप्टनला ते दिलं का. अतिशय साधा आणि सज्जन माणूस, परंतु या देशाप्रती, या राज्याप्रती अतिशय ऋण भावना ठेवून जनतेला काय देता येईल हा विचार त्या माणसाच्या मनामध्ये प्रत्येक वेळी असतो. त्या माणसाने आपण जर पाहिलं ते आल्यापासून विकास पुरुष, खऱ्या अर्थानं या देशाचा आणि राज्याचा विकास दर जर वाढवायचा असेल, सगळ्यात महत्वाचं दळणवळण ज्या देशामध्ये आहे, सगळ्यात मूलभूत पाया आपण म्हणतो दळणवळण ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी सगळ्यात मोठा विकास होतो. त्या देशांचं आपण पाहिलं, सगळ्यात मोठे मोठे जे देश पाहिले, लंडन असो, इंग्लंड असो, अमेरिका असो, ऑस्ट्रेलिया असो किंवा युरोपमधले मोठमोठे देश असो, यांचा विकास कधी झाला जेव्हा त्यांची दळणवळणाचे रस्ते त्यांचे सुलभ झाले, सोपे झाले, तेव्हा मार्केट, बाजारपेठा सगळ्यांना उपलब्ध झाल्या, येणारा जाणारा प्रवास वाढला, ऑटोमॅटिकली गाड्या वाढल्या तर इंधन वाढलं, माल इकडून तिकडे जायला लागला, नोकर धंदेवाले लागले, ऑटोमॅटिकली बाजारपेठा वाढत गेल्या, बाजारपेठा वाढल्या म्हणून ऑटोमॅटिकली रोजगार वाढल्या, लाडकी बहीण आली म्हणून प्रत्येकाच्या खिशात पैसे आले म्हणून त्या बाजारपेठात गेल्या आणि त्यांनी काही विकत घेतलं, ऑटोमॅटिकली या गोष्टी घडत गेल्या. सगळ्यात महत्वाचं स्वित्झर्लंडला आपण पाहिलं असेल, 2 वर्षामध्ये माननीय मुख्यमंत्री त्या ठिकाणी भले 2 दिवसासाठी आले आणि त्या ठिकाणी 2 दिवसासाठी जाऊन हजारो करोडचा त्या ठिकाणी फॉरेन इन्व्हेस्टमेंट त्यांनी त्या ठिकाणी भारतामध्ये आणि खास करून महाराष्ट्रामध्ये घेऊन आले. आणि ती इन्व्हेस्टमेंट एवढंच नाही तर हिंदुजाची, मी स्वतः माननीय मुख्यमंत्र्यांकडे 35,000 करोडचा महाराष्ट्र आणि हिंदुजा जे इंग्लंडला राहतात त्यांचं टायप मी स्वतः 35,000 करोडचं महाराष्ट्राचं सोबत करून दिलेलं आहे इन्व्हेस्टमेंट, आणि त्यामध्ये माझा फार मोठा हात होता, मी स्वतः ते करून दिलं होतं. म्हणजे या पद्धतीने जे इन्व्हेस्टमेंट माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी आणले, ज्या पद्धतीने दळणवळण आपण पाहिलं आजपर्यंत, नागपूर मुंबई हा रस्ता आपण पाहिला, आज ज्या रस्त्याला आम्हाला 16 तास लागत होते, 18 तास लागत होते, आज आम्ही 7 तासामध्ये, आज मुंबईवरून तर आपण आता 6 ते 7 तासामध्ये अमरावतीला पोहोचायला लागलो आणि 8-9 तासामध्ये आपण नागपूरला पोहोचायला लागलो. आणि एवढंच नाही तर आतले ग्रामीणचे सुद्धा रस्ते, मुख्यमंत्री सडक योजना असो, किंबहुना मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक त्याच ठिकाणी सुद्धा रिंग रोड तयार करून, त्या ठिकाणी सुद्धा लिंक तयार करून, त्या ठिकाणी सुद्धा मेट्रो तयार करून अतिशय सोप्या पद्धतीने दळणवळण सुरू केलेले आहेत, रस्ते बांधलेले आहेत. आणि एवढंच नाही तर उद्योगधंदे सुद्धा मोठ्या प्रमाणावर पोहोचवण्याचं काम ते करतायत. आणि मी आपल्याला या ठिकाणी गॅरंटी देतो, आज फक्त अमरावतीसारख्या मोठ्या शहरामध्ये नाही तर ग्रामीण भागामध्ये सुद्धा त्या ठिकाणी लवकरात लवकर उद्योगधंदे, MIDC त्या ठिकाणी अद्ययावत करून, एक्सटेन्शन करून त्या ठिकाणी सुद्धा लवकरात लवकर उद्योगधंदे आपल्याला दिसतील. आणि यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत. माननीय मुख्यमंत्र्यांच्या आशीर्वादाने दर्यापूर अंजनगावमध्ये जास्तीत जास्त उद्योग आलेले आपल्याला त्या ठिकाणी दिसतील, ज्यामुळे आपण म्हणता त्या ठिकाणी मुलांनी नागपूर, पुणे,
मुंबईला जायला हरकत नाही. परंतु माझी हरकत आहे, माझं म्हणणं आहे की ज्यांना जर त्या ठिकाणी राहायचं असेल, की मला दर्यापूरमध्येच राहायचंय, अंजनगावलाच राहायचं, माझ्या फॅमिली बरोबर राहून मी तिकडे उद्योग का करू नये, मी तिकडेच राहून नोकरी का करू नये, तर त्यांच्यासाठी त्या ठिकाणी उद्योग उपलब्ध करून, त्याच ठिकाणी रोजगार उपलब्ध करून, त्याच ठिकाणी त्यांना नोकरी उपलब्ध करून देण्याचा माझा पूर्णच्या पूर्ण प्रयत्न, आणि मला हा आत्मविश्वास आहे की यामध्ये मी सार्थक ठरेन. जैसे अभिजीत अड़सुल जिन्होंने दरियापुर के साथ में पूरे महाराष्ट्र की राजनीति पे चर्चा की, और एक नाथ शिंदे, विशेषकर एक नाथ शिंदे जो मुख्यमंत्री है, तो मुझे लगता है सबसे प्रिय यदि कोई होंगे तो उनको अभिजीत है. बहुत मासूम दिखने में, चेहरा भी एकदम हो सकता है शायद एक बच्चा समझ के भी आपको बिल्कुल वो साथ में रखते होंगे कि मासूमियत चेहरे पे दिखती है. लेकिन जहाँ हमने भी बातें की, किसी भी बातों में कहीं पे भी एक अच्छे मंजे हुए राजनीतिक व्यक्ति से कम नहीं है. दरियापुर का विकास जो आवश्यकता है उन्होंने पूरी पूरी बताई है कि लोगों की ज़रूरत है, क्योंकि हम हमेशा ऐसा देखते हैं कि पिछले वाले ने क्या किया, उसने क्या किया, उसने क्या किया, इसकी कहीं चर्चा नहीं. कोई पिछले वाले ने काम किया नहीं किया, इससे कोई नहीं, मैंने क्या किया और मुझे क्या करना है, इन चीज़ों पे पूरा पूरा पम रहकर आप कुछ कहना चाह रहे थे. आपने कहा चेहरे पर मासूमियत दिखती है, बच्चे दिखते हो, इसीलिए आपको लेकर घूमते हो. मासूमियत दिखती है, फिर भी उन्होंने सबसे बड़ी जिम्मेदारी इस पार्टी में मुझ पर राष्ट्रीय सचिव बनकर डाली है. तो कहीं ना कहीं उन्होंने मेरे अंदर का काम देखा. काम मैं भी चेहरे देखा की है. बात कर रहा था. जी जी जी. चेहरे से एकदम मैंने कहीं लगता नहीं कि भाई एकदम क्या है, राजनीतिक आदमी क्रूरता उसमें पहले दिखनी चाहिए, दबाव पहले आना चाहिए, दाढ़ी हमारे शरीर की बड़ी हुई होनी चाहिए, तो थोड़ा सा राजनीतिक आदमी लगता है आप इन्हें ठीक है. लेकिन बाकी काम से और अपने ज्ञान से, क्योंकि पढ़े लिखे व्यक्ति एक काम कर, जैसे राजीव गांधी का इन्होंने बताया, नहीं तो अक्सर हमने देखा कि विपक्ष की बात करते समय उनकी बुराइयां, लेकिन जो काम अच्छा है चाहे विपक्ष का हो किसको, उसको स्वीकार करना कि उन्होंने भी अच्छा किया. अटल बिहारी वाजपेयी की भी यही नीति थी. पिछले जो नेताओं ने कार्य किया उसको वे भूले नहीं, उन्होंने सदन में ये चीज़ कही थी. आज यही चीज़ इन्होंने राजीव गांधी को लेकर कही है. एक अच्छी सोच देकर ये आगे चुनाव लड़ने जा रहे हैं. हमारी आपके साथ बहुत बहुत शुभकामनाएं. आपका बहुत बहुत धन्यवाद.